तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता कावनेला चाललेलो आहोत मित्रांनो. कावनेला घोडाबैल शर्यत आहे इथं. पुन्हा एकदा घोडाबैल शर्यतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आजची शर्यत कावने गावच्या यात्रेनिमित्त, शिवरात्रीनिमित्त मित्रांनो. आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर फायनली आपण कावनेच्या जिथं पाठी आहे त्या पाठीवरती येऊन पोचलेले आहे. बघा गर्दी पाहू शकता आपण. पाठीवरती यायच्या अगोदरच किती गाड्या येऊन थांबलेल्या आहेत आणि खेळ पण सुरू झालेला आहे. बघा अजून बरेचसे लोक चाललेले आहेत, तर आपण पण त्याच्यामध्ये चाललो आहे मित्रांनो. बघा इथं मोठी फाटी आहे मित्रांनो, मोठं ग्राउंड आहे. त्याच्यावर या घोडाबैल शर्यतीचं महाशिवरात्रीनिमित्त आयोजन आहे मित्रांनो. हे बघा भरपूर साऱ्या गाड्यात. चला आपली गाडी पार्किंग करून घेऊ आपण, त्यानंतर बघूया शर्यत. हे बघा इकडं भरपूर मोठा माळ आहे, अजून बऱ्याचशा गाड्या यायच्या बाकी आहेत मला वाटतं. हे बघा बरेचसे घोडे बैल इथं बांधलेले आहेत. तर मस्त मस्त हत्ती झालेले आहे बघा. सफेद इकडं घोडा बघा किती ॲक्टिव्ह आहे मित्रांनो. एकदम मोठमोठ्या मापाची खेळतात इथं. चला मस्त चांगलाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. हे बघा इथं गाडी पाहिजे काम चालू आहे. शर्यत मला वाटतं चालू झाली आणि इकडं पाठी दाखवायचं काम चालू आहे. बघा त्या बैलांना गुलाल लावला जातो, माती लावली जाते. ही पाठी मित्रांनो खूप छान अशी पाठी आहे, खूप लांब आहे. लांब सगळं इथं बैलांना पाठी दाखवण्याचं काम चालू आहे मित्रांनो. गाड्यावर तुम्ही बघत असतात असा वास घेतो पाठीचा आणि मस्ती करतोय. बघा इथं आयोजक कमिटी, इथं शर्यती पकडल्या जातात. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हे बघा नाद घोडाबैल शर्यतीचं कसं आपलं टांगा घेऊन चालेल, पुरं टी शर्ट छापलेली बघा. आणि पहा मित्रांनो गाडा आला, गाडा बैलांच्या शिंगरांच्या शर्यती चालू सध्या बघा. गावठी बैल पण जेव्हा धुराट पळाले बघा, अशी शर्यत असते मित्रांनो. गाड्या बिड्या फिरून मस्त पुढं हा जल्लोष आहे तर मागं शर्यती जिंकण्याचा जल्लोष. चला गाड्या सुटल्या, बरेचसे गाड्या खालच्या साईडला, खालची बाजू जरा खोल असल्यामुळे तिकडे पळत. पुन्हा एकदा बैलांना स्पीड घेतल्या बैल पळाली. आताशी सुरुवात झाली मित्रांनो. अजून बऱ्याचशा गाड्या आपल्याला बघायला भेटल्या. बघा ढवळा घोड्याची गाडी आली, त्याच्या सोबत ही जोडे माही कमी मला वाटतं. हे बघ ही आयोजक कमिटी मित्रांनो. आता सुरुवात झाल्यामुळं एवढं काही गर्दी इथं नाही अजून. थोड्या वेळ आपल्याला गर्दी पण पाहायला भेटेल. तर चला शिंगरांच्या गाड्या लुटल्यात मित्रांनो. बघा एकदम गावठी शिंगर जर्सी. बघू ही गाडी कशी काय सुटते मित्रांनो. बघा सुट्टी मेकर एकदम डेंजर आहे. आपल्याला काही गाड्यांची एवढी नावं माहीत नाही मित्रांनो. आपण आताच्या क्षेत्रामध्ये आल्यामुळं तर गाड्यांची नावं पण आपल्याला कळली असते मित्रांनो. इथं आवाज खूप आहे, त्याच्यामुळे काय कोणती गाडी कुठं लागली काही सांगता येत नाही. बघा स्पीडमध्ये पळतात. कोणती इकडे एकाच बैलाने जरी कान्या ओढलं गाडी लगेच साईडला जाते. जी गाडी फाटेल पळाली ती गाडी विजय होते मित्रांनो. झेंडा बोलते तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक घोडाबैल आपण. आणि जी गाडी विन झाली तिला असा शिक्का मारून दिला जातो आणि त्याच्यावर साईन केली जाते. बघा जी गाडी पुढं विन झाली ती साईडची ती पावतीवर शिक्का मारला जातो. आणि त्या आयोजक कमिटीतले जे अध्यक्ष असतात त्यांचा सही शिक्का असतो, तेव्हा मग पुढं जाऊन आपल्याला आपलं बक्षीस भेटलं जातं या कागदावर. हे बघा आयोजक कमिटी आपल्या बाजू, ही सर्वच तरुण मित्रमंडळ आयोजक कमिटी कावने गावचे. चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. हे बघा मागाशी तुम्हाला जी घोडाबैलाची गाडी दाखवली ती गाडी लागली आता. काळा घोडा धवळा घोडा आहे बघा. आणि इकडं प्रेक्षक वर्ग तुम्ही पहा, आंब्या होते, संपूर्ण झाडं होती मस्तपैकी बसलेले आहेत, संपूर्ण त्यांना व्यवस्थित दिसते बघा. आणि इथं घोडाबैल उभा करायचं काम चालू आहे. उभा राहण्यातच खूप वेळ जातो मित्रांनो. एकदम गाडी मागं पुढं घेण्यात आणि बैल मागं पुढं करण्यातच. मग असं करून एकदाच बैल सुटतो मित्रांनो. कुठंतरी पण कान्या कोच्या राहिला
तर पुन्हा एकदा गाडी कान्या जाती. हे बघा, जोपर्यंत इकडे आयोजक कमिटी आवाज देत नाही सावध सावध म्हटलं का सगळी घोडा सावध होतो मित्रांनो आणि पळायला खूप योगात पळतोय. बघा आता सावध म्हणणे जोपर्यंत गाडी दोन्ही सारख्या उभ्या राहत नाही तोवर सावध म्हणत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो घोडाबैल शर्यतीचं इथं कावणीला आयोजन आहे मित्रांनो. अजून मोठ्या गाड्या बघायला खूप मजा येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. मोठमोठ्या गाड्या नाही बघा, सावध म्हटलं धुराट वेगात एकाच एक गाडी घेतली होती मित्रांनो. खूप धुराट पुढं गाड्या पळतात मित्रांनो. बघा सगळीकडे धुरच करून टाकतात, पुढं गाडी दिसत नाही आपल्याला. अशा पद्धतीने मित्रांनो तर त्याला बराच वेळ फिरल्यामुळं आपल्याला भूक लागली होती. तर म्हटलं त्याला थोडासा नाश्ता करू. इथे आताच नाश्त्याचं दुकान लावलं होतं मस्तपैकी. अनिल भाऊनी वेळ घेतली, मस्त नाश्ता वगैरे करून आपण पुन्हा एकदा आलो आपल्या अड्ड्यावरती शर्यत बघण्यासाठी. अशा पद्धतीने घोडा होईल एक गाडी पुढे होती, कारण दोन्ही एक कोणती गाडी एक फेल होती. इथं मोठ्या झाडावरचे खूप प्रेक्षक वरती जाऊन बघत होते. तर म्हटलं चला आपण पण वरती जाऊन एकदा व्हिडिओच काढू मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण पण मोहाच्या झाडावरती आलेले आणि वरतून शर्यती कशाची हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला मोहाच्या झाडावरून तुम्हाला शर्यत दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मोहाच्या झाडावरून दिसणार ना जरा एकदम ड्रोन सारखं नाही मित्रांनो. बघा एक गाडी खाली चालली, वरतून इकडनं गाड्या सुटल्या. बघा धोराळा निघाला समजा गाड्या सुटल्या. बघा वरतून दिसणार हा ड्रोनचा नजर आपल्या कॅमेऱ्याला मित्रांनो. एकदम उंचावरून मोहाच्या झाडावरून आपण शूट करू राहिले. इतकी सारी मेहनत घेतो मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही लाईक करा मित्रांनो, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा पुढे मोहाचं झाड आहे, त्याच्यावरती आपण बसलेलं. इथं आपल्याला सर्व दिसते कोणती गाडी मेन झाली काय सगळंच. हे बघा मागून एक गाडी आलेली मित्रांनो. गाड्या आल्या गाड्या, हे बघा काय धुराडा काय तो गाडा. चला मित्रांनो मोहाच्या झाडावरती आपण इथं खूप मुंगेरा पण आहे, पण वरतून खूप भारी दिसतंय. बघा आपल्या अगोदर हे एक आपले मित्र येऊन बसलेत. हे बघा इकडे खाली आणि ते इकडे खाली उभेत विठ्ठल आणि इकडं हे बघा एकदम भारी दिसतंय ड्रोन सारखंच आपल्याला. त्यामुळे वरतूनच आपण बऱ्यापैकी व्हिडिओ काढले मित्रांनो. टांग्या शौकीनांचं टांग्या मालकांचं पहिलं सर्वप्रथम सरसे स्वागत. कमिटीच्या वतीने एक विनंती आहे टांग्या मालकांना खास करून, जर 4:30ला 4:30च्या नंतर एक पण गाडी पुकारली जाणार नाही. गाडी आली तर 200 या 500 रुपये एक चक्कर दिला जाईल, निघून जायचं. 50 उजत सगळ्या गाड्या मी बघितलेले आलेले, आम्ही ती बंद केलेली होती. 200 दे सुट्टा नाही, ते पैसे आमच्याकडून. हो नंतर पुढची गाडी येते 1000 रुपये दिली आहे. भगवान कवटेचे 500 आणि मी 500 आणि कमिटीचं 1300. बैलजोडी आहे 500 रुपये 2 रुपये दिला. गाड्या तर पहा पुन्हा एकदा मित्रांनो गाड्या सुटायच्या तर बघा गाड्या सुटल्या, पुन्हा एकदा गाड्या सुटल्या, गाड्या आल्या गाड्या. बघा दोन्ही एकदम धोराट पळत मित्रांनो, एकदम स्पीड आहेत दोन्ही गाड्यांना स्पीड आहे मित्रांनो. बघा पुढची गाडी थोडीशी पुढे आणि अशा दोन सारख्या गाड्या सुटल्या मित्रांनो. मध्ये एका गाड्या साईडला ओढल्यामुळे एक गाडी साईडला पळाली मित्रांनो. हे बघा एक गाडी डावी साईड विन झाली मित्रांनो. हे बघा पब्लिक पाहू शकता आता किती जमा झाली मित्रांनो. ही गाडी इकडे हॉटेलमध्ये गेली होती, ही पब्लिक पाहू शकता तुम्ही मित्रांनो. ही मागून एक गाडी असं कधी कधी एकच गाडी त्या कारण एक गाडी साईडला फेल झाल्यामुळे पब्लिक मित्रांनो. त्याला पुन्हा एकदा सगळी पब्लिक खाटीवरती आली. गाडी सुटल्यानंतर सगळी साईडला होती मित्रांनो. खूप ॲक्सिडेंट पण होता इथं. पुन्हा एकदा गाडी सुटायच्या तयारी ते सफेद गोडी आहे.
खूप वेळ लागला आहे गाड्या सोडायला काय. मला फायनली गाडी सुटली. आता पण दोन्ही एकदम स्पीडनं झाले मित्रांनो. दोन्ही गाड्या एकदम सारख्या आहे बघा. एकदम स्पीड घेतलं. बघू कोणती गाडी घेऊन ती. सफेद घोडा आहे, तांबडा घोडा आहे. वाटतं डावी साईडच येऊन झाली त्या बघा. जेडा मार्गाने साईड केली. धुराळा बघा मित्रांनो, खूप धुराळ आहे. वरून बघायला आपण खालतून खूप आपल्या डोळ्यामध्ये घाण गेले. हे बघा मित्रांनो, इथं गरुड शिरकरांचा रुबाब आहे. वासाळीकरांचा बैल आहे. आपले मित्र शरद भाऊ पोटकुले यांचा रुबाब बैल. तसेच इथं आपले वासाळीकरांचा बैल आहे. बघा खूप भारी शिंगूर आहे मित्रांनो. हे बघा वासाळी गावचे गाडा मला किती. हे बघा वासाळी गावचे गाडा मला. हे बघा गर्दी इकडं आणि इकडं गाडा मालक शरद भाऊ पोटकुले यांचे बैल आहेत मित्रांनो. हे बघा खूप मोठमोठी बैल आहेत मित्रांनो. हे बघा आता फायनली आपण पुन्हा एकदा गाड्या सोडतात तिकडे आलेले आहे. आणि तिकडे गर्दी पाहू शकता तुम्ही. भरपूर सारी गर्दी झाली मित्रांनो. आता मागं आपण आलो होतो तेव्हा इथं गर्दी नव्हती. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा. आता गर्दी पाहू शकता. नियोजन कमिटी आणि इकडे गर्दी. हे बघा इकडे घोडा बैल. घोडा नांदत नव्हता इकडे उभं राहायला, त्याच्यामुळे खूप मेहनत घ्यावं लागते इथून जागेवरून. फायनली गाडी सुटायच्या तयारीत होती. तर चला इकडे गर्दी पुन्हा गर्दी जमली मित्रांनो. इकडे खाली गरुड शिरकरांची साईची गाडी लागली आणि वासाळीकरांचा बैल आहे मित्रांनो. बघा इकडं बैल घोडा उभा आहे. गरुड शिरकरांचा साई आहे मित्रांनो. बघा हे गाडा मालक. इकडे आपला वासाळीकरांचा बैल आहे त्याच्यासोबत पळाला. हे बघा गाड्या जुतून तयार आहेत मित्रांनो. गर्दी पहा मित्रांनो, खूपच गर्दी आणि खूप बेकारच गर्दी. आता खूपच चवचव झाली आता इथं गाड्या सोडायवरून. सगळ्या गाड्यांनी गर्दी करून टाकली. गाड्या सुटल्यावर ती जाणारी धूळ आहे ना मित्रांनो, खूप बेकार धूळ आहे. तर चल त्याच्यामुळं आपण पुढे जाऊयात गाड्या वगैरे. बघा ही गाडी गाडा मालक एवढी उत्साहित मित्रांनो सगळेच. पंचर काही येते लगा हात करा. सोनू शिजे काढतात का? बाहेरून काढला रे या बघा इकडे पाठीवरचा शेवटचा थर मित्रांनो झेंडा पंच आहे बघा. गाड्या आल्या तर किती बेकार गाड्या स्पीडमध्ये मित्रांनो. बघा सारखेच आले तू डावी साईड आहे मात्र थोडीशी पुढे असल्यामुळे डावी साईड झाली बघा. तर विजय झाल्यानंतर हा गुलाला मान मित्रांनो. बघा सर्व पैशासाठी नंतर गुलालासाठी पळत असतात मित्रांनो. बघा गुलाला टाकण्यासाठी ती मेहनत चालू यांची. गुलाल लावणे खूप महत्त्वाचं मित्रांनो. गुलाला घेऊन घेऊन गुलाल घोडा बोलला आल्यावर तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो.
तर बाकीची चार्जिंग संपल्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही मित्रांनो. तर असा होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अड्ड्यामध्ये मित्रांनो. चला मित्रांनो काळजी घ्या तुम्ही. व्हिडिओ कंटिन्यू बघा.